राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलंय। काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्लाही राऊतांनी काँग्रेसला दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पक्ष मजबूत होतो, त्यामुळे स्वबळाचा नारा देण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती असंही राऊत म्हणाले। लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई। अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है। कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए। हमने ये नहीं कहा कि इंडिया आघाडी टूट गई है, महाविकास आघाडी टूट गई है। बातमी समोर येते बुलढाण्यातून। बुलढाण्यात भाजपच्या 2 गटात तुफान राडा झाला होता। 2 दिवसांपूर्वीच्या राड्याचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या 2 गटात हा राडा झाला होता। भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपा नेते शिवा तायडे यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला। प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गट सभागृहातच भिडले। पोलिसांसमक्षच हा राडा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। छत्तीस जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर मधून। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। निर्गुणा नदीपात्रातला कोल्हापुरी बंधार तुडुंब भरलाय, त्यामुळे थर्माकोल शीट्स आणि बांबूपासून बनवलेल्या नावेतून नदी पार करावी लागते। मात्र हा जुगाड धोकादायक आहे। कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्याने शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगलाच दर मिळतोय। नव्या वर्षात गुळाच्या आवकेत वाढ होऊनही दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 ते 300 रुपयांनी भाव वाढलाय। सध्या कापसाची आवक वाढल्याने जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या सरकी पेंडचे दर 5 ते 10% कमी झालेत। वर्षभर दुधाळ जनावरांसाठी लागणारी पेंड खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ढेप साठवणूक करून ठेवली आहे। सध्या प्रति क्विंटल 2900 रुपये दराने गुणवत्ता असलेली ढेप शेतकऱ्यांना मिळते। सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। सकाळीच शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे। खारघरच्या इस्कॉन मंदिराला पनवेल महापालिकेनं नोटीस बजावली आहे। इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मंदिराचं नाव इंग्रजीत असून मराठीत लावण्यात यावं अशी नोटीस मनपानं मंदिराला पाठवली आहे। सिंधुदुर्गाच्या समुद्रात समुद्री घोड्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी संवर्धन निर्मिती करण्यात येणार आहे। समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने पुढाकार घेतलाय। पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवरात घडलाय। कानात टाकलेल्या ब्लूटूथद्वारे पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ओशिवरा परीक्षा केंद्रात हा प्रकार घडलाय। वर्गाबाहेरून सहकारीच प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचं समोर आलंय। कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे।
गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती। आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय। मुंबईतील बोरिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 40,20,000 रुपयांचे हिरोईन जप्त करण्यात आले। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा अधिक तपास सुरू आहे। कात्रज भागात अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। जवळपास 44 लाखांचा अंमली ऐवज यावेळी पोलिसांनी जप्त केलाय। नाशिक शहरात अंमली विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। मॅफेड्रॉन विक्री करणारे 3 महिला आणि 1 पुरुष कारवाईत जेरबंद झालेत। यावेळी पोलिसांनी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सोलापूर जिल्ह्यात लवकरच 20 नवीन एसटी बस मिळणार आहेत। यापैकी 10 बस अक्कलकोट आगाराला तर 10 बस बार्शी आगाराला देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंडळाने दिली आहे। मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यकता असणाऱ्या बसमध्ये मोठी तफावत आहे। पुण्यातील FC रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून FC रोडवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती। कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटाही यावेळी तैनात करण्यात आला होता। पुण्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, नागरिकांनाही परीक्षाची चांगली सुविधा मिळावी यासाठी गुलाबी ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे। 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे। मुंबईच्या चांदिवलीमध्ये 5 बांधकामं पालिकेने हटवल्यामुळे रखडलेल्या मिसिंग लिंकच्या जोडणीचा मार्ग मोकळा झालाय। ही बांधकामं हटवल्याशिवाय मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प मार्गी लावणं शक्य नव्हतं। त्यामुळे पालिकेच्या L विभाग कार्यालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामं हटवली आहेत। मुंबई विमानतळावरून 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांना अटकही करण्यात आली आहे। गांजासह विमानतळावरून 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त करण्यात आलंय। बुटात लपून सोन्याची तस्करी केली जात होती। ॲपल कंपनीच्या सहसंस्थापक लॅरिन पॉवेल यंदा प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात सहभागी होणार आहेत। तब्बल 2 आठवडे लॅरेन पॉवेल प्रयागराज येथे साधू महंतांच्या संगतीत राहणार आहेत। लॅरेन 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यात असणार आहेत। सध्या मकर संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे। विविध प्रकारातील हलव्याचे दागिने बाजारात उपलब्ध झाल्यात। लहान मुलांच्या सेटसाठी विविध प्रकार असल्याने मागणी वाढली आहे। ज्या राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजनांची घोषणा करण्यात आली त्या राज्यात महिला मतदारांची संख्या 5% वाढली आहे। स्टेट बँकेच्या संशोधनात हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय। विकास केला केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। विधानसभेतल्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपने नवं मिशन आखलंय। भाजपचं हे नवं मिशन खेड्याकडे चला असंय। भाजपच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून 1 दिवस तरी खेड्यात मुक्काम करावा लागणार आहे। भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं असा टास्क प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामं मार्गी लागण्यास यामुळे मदत होणार आहे असं बावनकुळे म्हणाले।
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिशा सालियनच प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपून फटके देतील या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदमांनी केली आहे. पिल्लू काय त्याला म्हणतात ते नाही मी ऐकलं नाही. पेगमिन म्हणतात त्याला. जेव्हा भाऊला एवढं वाटी फिरवलं जातो त्या एका मुलीला आत्महत्या केली तुला पडून काय होतं नाव दिशा सानिया. आता याला भीती वाटायला लागली की आता देवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या गाडीवर झोपवतील आणि दे फटका. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती मिळतेय. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवर आहे. हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते. त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणीही सुटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील, पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल असं देखील फडणवीस म्हणाले. आगामी निवडणुका राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात लढवाव्यात असं मत ओबीसी सेलचे प्रमुख राज राजापूरकर यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत पक्षाला यश मिळालं तेव्हा जयंत पाटील तर चांगले होते आणि आता अपयश मिळालं तर त्यांना बदलण्याची भाषा केली जातीये असं म्हणत राजापूरकरांनी संताप व्यक्त केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाने एकत्रित लढावं किंवा वेगळं लढावं याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राऊतांना टोला लगावलाय. ठाकरे गटाने उघड लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवलाय. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणतात ते खरंय, महाविकास आघाडीत एकमत नाहीये त्यामुळे संजय राऊत वेगळी चूल मांडणार आहेत असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी लगावलाय. तर राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर असल्याची खोचक टीका देखील आठवलेंनी केली आहे. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे. हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं. यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणानं थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केलाय.
मुंबई विमानतळावरून 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय. गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांना अटकही करण्यात आली आहे. गांजासह विमानतळावरून 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त करण्यात आलंय. बुटात लपवून सोन्याची तस्करी सुरू होती. मुंबईतील बोरिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. 40,20,000 रुपयांचे हेरोईन जप्त करण्यात आले. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा अधिकचा तपास सुरू आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवरात घडलाय. कानात टाकलेल्या ब्लूटूथद्वारे पेपर सोडवणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ओशिवरा परिसरात परीक्षा केंद्रात हा प्रकार घडलाय. वर्गाबाहेरून सहकारीच प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचं समोर आलंय. वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचंही उघडकीस आलंय. वसईतील एका ज्वेलर्सवर 2 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकलाय. सर्व घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून 50 तोळे सोनं लंपास केलंय. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. इंदापुरातील गागर गावात भर दिवसा घरफोडी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्याने 2 घरातून मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केलाय. या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. डोंबिवलीतील पोलिसांनी गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झालाय. नशा करण्यासाठी सिलेंडर गॅस चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून 9 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा परिसरात 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण अस्पष्ट असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करतायत. नंदुरबारच्या शहादा शहरात 13 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झालाय. बुद्धिबळ शिकवणाऱ्या 35 वर्षीय शिक्षकानेच चिमुकलीचा विनयभंग केल्याचं उघडकीस आलंय. शिक्षकाविरोधात पोलिसात पॉस्को कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील FC रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून FC रोडवर अतिक्रमण होत असल्याची तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटाही यावेळी तैनात करण्यात आला होता. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या अछाड ते मुंबईच्या दहिसरपर्यंत अग्निशमन दलाची सुविधाच उपलब्ध नाहीये. या महामार्गावरून दिवसाला हजारो ज्वलंत पदार्थ वाहणारे ट्रॅक्टर टँकर ये जा करतात. या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी अग्निशमन सुविधा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे. यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे. कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती. आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केले. सांगली जिल्ह्यात म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिलं आवर्तन सुरू झालंय. योजनेच्या पंपगृहामध्ये नारळ वाढवून मोटर सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 4 मोटरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.
गाईच्या वासराचं अनोख्या पद्धतीनं बारसं साजरं करण्यात आलंय. पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करून पाळण्यात घालून त्याचा नामकरण सोहळा पार पडलाय. या आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्याने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कुमारी भाग्यदा लक्ष्मी. 2 बसमधील ओव्हरटेकचा थरार सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक तरुण चक्क 2 बसच्या मध्ये अडकलाय. विशेष म्हणजे इतक्या भयंकर अपघातानंतरही तो तरुण सुखरूप बाहेर पडलाय. हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचं समोर आलंय. तुम्ही पोस्टात पैसे गुंतवलेत का? तुमचे पोस्टातले पैसे गायब होऊ शकतायत. तुमच्या पैशांवर कुणाची तरी नजर आहे. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा रिपोर्ट आवर्जून पहा. पोस्टातील तुमचे पैसे गायब. तुमच्या खात्यातून कोण काढताय पैसे? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? तुमचे पैसे खात्यातून गायब होऊ शकतात असा मेसेज व्हायरल होतोय. कारण तुमचं पोस्ट बँक खातंच बंद होईल असाही दावा करण्यात आलाय. या मेसेज मध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया. प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले. कृपया तुमचे पॅन कार्ड त्वरित अपडेट करा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज सोबत लिंकही दिली असल्यानं अनेक जण या मेसेजवर विश्वास ठेवतायत. मात्र खरंच पोस्ट पेमेंट बँक खात्यासाठी पॅन कार्ड अपडेट केलं नाही तर खातं ब्लॉक होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोस्ट ऑफिस गावागावात आहे. अनेक योजनांमध्ये लहानग्यांच्या नावानं ते वृद्धांपर्यंत पैसे गुंतवण्यात आले. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी थेट पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याची सगळी माहिती जाणून घेतली. आजकाल आपण बघतोय की बरेच व्हॉट्सअपला किंवा मोबाईलला एक टेक्स्ट मेसेज मध्ये येतात आहे की तुम्ही तुमचा पॅन नंबर तुमच्या अकाउंटला लिंक करा, नाहीतर तुमचं खाते 24 तासामध्ये बंद होईल. पण सर्वांना एक आव्हान आहे की बँक अशा प्रकारचे कोणतेही मेसेज किंवा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती अशी डिमांड कधीच करत नाही. तर प्रत्येक ग्राहकाला अशीच विनंती आहे की जे अशा प्रकारचे जर मेसेज तुम्हाला येत असतील तर त्याच्यामध्ये आलेली कोणतीही लिंक तुम्ही क्लिक करू नका, कारण की हे फ्रॉड होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पोस्टाच्या नावानं व्हायरल मेसेजची लिंक उघडू नका. पोस्टच नव्हे तर कोणतीही बँक लिंक पाठवत नाही. लिंक पाठवून अकाउंटचे डिटेल्स चोरले जातात. लिंक उघडून पाहिल्यास सायबर गुन्हेगार पैसे काढतात. तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे असे मेसेज आले तर काय काळजी घ्यायला हवी हे देखील पाहूया. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ऑफिशियल पोस्टाचं ॲप वापरा. पासवर्ड आणि ॲप अपडेट करा. पब्लिक वायफायचा वापर करू नका. ॲप वापरून झाल्यावर ते लॉग आउट करा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करत असाल तर सावध रहा. आमच्या पडताळणीत आलेल्या लिंकवरून पॅन अपडेट केलं नाही तर पोस्ट बँक खातं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.